मला पाहणाऱ्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. प्रियानो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या संधी परमेश्वरानं मला दिली, त्याबद्दल परमेश्वराला मी धन्यवाद देतो. आज नाताळनिमित्त जे काही देव आता सांगेल, सुचवेल, तेच तुमच्यासमोर आज मी मांडत आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच मी आज इथं बोलत आहे. प्रियानो, मत्तई शुभवर्तमान अध्याय 1 वचन 23 मध्ये म्हटलेलं आहे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. प्रियानो, येशूचा जन्म या पृथ्वीवर होणं हे खरं तर आपल्या भाग्याचंच आहे. विचार करा, देव आपल्यामध्ये येऊन राहतो, मानवामध्ये वस्ती करतो, चालतो फिरतो, सगळं काय करतो, आपल्याला संदेश सांगतो, ज्ञान देतो. ही किती अद्भुत अशी गोष्ट आहे प्रियानो. देव आमच्यामध्ये आहे हे खूप आश्चर्याची, म्हणजे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून प्रियानो, आम्ही बऱ्याच वेळेस एक गीत म्हणत राहतो नेहमीच, देव मानव झाला, धरतीवर आला, निमानसात राहिला. देव मानव झाला, धरतीवर आला, निमानसात राहिला. प्रियानो, किती मोठं भाग्य आपलं, खरोखर ते वर्णन करता येणार नाहीच प्रियानो. इतकं मोठं भाग्य आपल्याला ते लाभलेलं आहे खरं तर. प्रियानो, येशू आपल्यासाठी केवळ या पृथ्वीवर आलेला, लक्षात घ्या. आपण सगळे पापात पडलेलो होतो आणि पापातच मरण पावत होतो प्रियानो, आपण सगळे. खरंच ही देवाची आपल्यावरची प्रीती, म्हणून प्रभू येशूला परमेश्वरानं या पृथ्वीवर पाठवलं आणि आपल्या सर्व पापापासून त्यानं मुक्त केलेलं आहे प्रियानो. क्रूसावरचं मरण त्यानं स्वीकारलं आणि आपल्याला पापापासून मुक्त केलेलं आहे. मरणावर विजय प्राप्त करून दिलेला आहे प्रियानो. आणि त्याच्यामुळंच खरं तर आज आपलं तारण झालेलं आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, परमेश्वराचं हे सर्व नियोजन होतं, लक्षात घ्या. परमेश्वराचं हे सगळं नियोजन होतं. कारण आम्ही पापात मरत होतो, ते देवाला आवडलं नाही. कारण त्यानंच आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्यानंच आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि तोच आपल्याला चालवतो आहे. त्यामुळे प्रियानो, परमेश्वरानं सगळ्या येशूच्या विषयीच्या ज्या घटना होत्या त्या पूर्वीपासून संदेशांच्या मार्फत आपल्याला सांगितलेल्याच आहेत. येशू केव्हा येणार आहे, कसा येणार आहे, काय करणार आहे, या पृथ्वीवर तो काय अद्भुत गोष्टी करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच माहीत होत्या. कारण संदेशांच्या मार्फत त्यांना आधीच आपल्याला सांगितलेल्या आहेत. प्रियानो, येशूचा जन्म देखील पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. कारण प्रियानो, या पृथ्वीवर सगळे पापीस्म लोक होते आणि या पृथ्वीवर सगळे पापी लोक असल्यामुळं
एकही निष्पाप असा आणि चांगला माणूस देवाला कुठेही शोधून सापडला नाही. आणि या पृथ्वीवर आपलं तारण होण्यासाठी एका निष्पाप अशा माणसाचं रक्त सांडणं गरजेचंच होतं. पवित्र माणसाचं रक्त सांडणं गरजेचं होतं प्रियानो. आणि तेवढ्यासाठीच प्रभू येशूला या पृथ्वीवर परमेश्वरानं पाठवलं. आणि म्हणून पवित्र आत्म्यानुसार प्रभू येशूचा जन्म झाला. त्याची कहाणीच आहे खरं तर प्रियानो. कारण प्रियानो, लूक अध्याय 1 आणि 2 मध्ये आपल्याला त्याचे सगळे घटना पाहायला मिळतात. गब्रिएल जो देवदूत होता प्रियानो, देवाने त्याला कुमारी मरियेला भेटायला पाठवलं. आणि त्या मरियेला येऊन देवदूतानं म्हटलं, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. प्रियानो, देवानं मरियेलाच का निवडलं? तर प्रियानो, ती खरोखर देवाच्या भयामध्ये देवाला मानणारी नीतिमान अशी ती स्त्री होती प्रियानो. आणि म्हणून मरियेची निवड देवानं केली. प्रियानो, त्यानं सांगितलं देवदूतानं की याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि दावीद ह्याचं राजासन त्याला दिलं जाईल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. तर देवदूताला मरियेनं म्हटलं, मरियेने देवदूताला म्हटलं, हे कसं होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. प्रियानो, मरियेचं लग्न झालेलं नव्हतं, त्यामुळे ती कुमारी होती प्रियानो. आणि अशा अवस्थेमध्ये ती जर गर्भवती राहिली तर लोकांना वेगळा संशय निर्माण होणार, वेगळा भावना निर्माण होणार, त्याच्या विरुद्ध अनेक गोष्टी उद्भवतील. ह्या सगळ्या गोष्टी घडणार. किंवा मरियेला सुद्धा वाटत होतं की हे आता असं झालं तर कसं होईल. पण तरीसुद्धा प्रियानो, मरियेनं स्वतःची तयारी दाखवली. लक्षात घ्या, तिनं जगी गोष्टीचा विचार केला नाही, तर परमेश्वराचाच विचार त्या ठिकाणी केला. प्रियानो, आपण हेच करतो की जगाच्या दृष्टीनं आपण जगावरच प्रीती करत राहतो. देवाचा विचार आपण फारसा करतच नाही कधी प्रियानो. पण मरियेनं मात्र तसं केलं नाही. मरियेनं जगाचा विचार केला नाही प्रियानो. जग मला काय म्हणेल आणि काय नाही, मला नावं ठेवतील, मला दोष देतील, निंदा करतील, हा विचार मरियेनं केला नाही प्रियानो. फक्त परमेश्वराचा विचार तिनं केला. आपण हेच करणं महत्त्वाचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, खरं तर आता येशूचं येणं अतिशय जवळ झालेलं आहे. म्हणजे शेवटच्या काळामध्ये आपण वावरतो आहोत आणि येशूचं येणं त्यामुळं अतिशय जवळ आहे प्रियानो. आणि म्हणून ह्या जगी गोष्टीपासून आता आपण अलिप्त राहणं महत्त्वाचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, सगळ्या जगी गोष्टीपासून आपण अलिप्त राहिलो तरच प्रियानो प्रभू येशू आपल्याला घेऊन जाईल. लक्षात घ्या. म्हणून आपण प्रियानो जगी गोष्टीमध्ये आता रुळू नका. मोबाईल आणि टी व्ही, गुटखा, तंबाखू, मावा ह्या सगळ्यापासून आता अलिप्त राहा. भांडणं बिणणं सगळं अलिप्त राहा.
राग, लोभ, मत्सर, हेवा ह्या सगळ्यापासून तो अलिप्त राहा प्रियानो. बघा, मरियेनं म्हटलेलं वाक्य फार महत्त्वाचं आहे प्रियानो. देवदूताला मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. प्रियानो, मरियेच्या भावना आपण जाणल्या पाहिजेत प्रियानो. आपणही त्याच अनुषंगावर येण्याची सगळ्या गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजे. आपण देवाचे दास आहोत आणि आपण त्याच अनुषंगाने त्या पद्धतीनं आपण चालणं महत्त्वाचं आहे प्रियानो. लक्षात घ्या, त्याच पद्धतीनं आपण चालणं महत्त्वाचं आहे. पण असा आपण कधी विचार करत नाही प्रियानो. आपण सगळ्या संसारात गुरफटून जातो, जगी गोष्टीमध्ये गुरफटून जातो, मोबाईलमध्ये गुरफटून जातो, टी व्हीमध्ये गुरफटून जातो आणि आपण देवाचा विचार फारसा आपल्या डोक्यात येतच नाही. त्यामुळं येशूचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतच नाही. म्हणून मरियेनं जसं म्हटलं, पहा मी प्रभूची दासी, आपणही हाच दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे प्रियानो. लक्षात घ्या, हाच विचार आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे की मी देवाचा दास आहे. खरं देवानं आपल्यावर फार मोठी कृपा केलेलीच आहे प्रियानो, कारण त्यानं आपल्याला लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. खरं तर आपण दासच आहोत त्याचे. हो प्रियानो, लक्षात घ्या, येशू या पृथ्वीवर जर आला नसता तर किती मोठं अनर्थ झाला असता. म्हणून येशूचा जन्म हा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे प्रियानो. कारण येशू जर या पृथ्वीवर आला नसता तर आपण पूर्ण अंधारातच राहिलो असतो. आपण पूर्ण पापात पडलो असतो आणि पापातच आपलं मरण झालं असतं. म्हणून प्रियानो, हे देवाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. येशूच्या जन्माची घटना देखील प्रियानो अशीच घडली. हे देवाचं नियोजन होतं खरं तर. कारण कैसर ऑगस्ट जो राजा होता प्रियानो, त्यानं नावनिशी लिहिण्यासाठी आदेश काढलेले होते. कारण योसेफ आणि मरिया यांचं बेथेलहेममध्ये येणं हे महत्त्वाचंच होतं. कारण संदेशामार्फत आधीपासून देवानं आपल्याला सांगून ठेवलेलं होते की बेथेलहेमामध्ये येशूचा जन्म व्हायचा आहे. आणि म्हणून परमेश्वरानं कैसर ऑगस्टमध्ये प्रेरणा दिली आणि नावनिशी लिहिण्यासाठी त्यांना आदेश काढले. आणि या नावनिशी लिहिण्यासाठी प्रियानो, योसेफ ही गरोदर असताना सुद्धा तिला घेऊन तो तिथं गेला. प्रियानो, खरं तर ज्यावेळेस मरिया गरोदर राहिली त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा असेच विचार वेगवेगळे आलेले होते योसेफाच्या. पण परमेश्वरानं देवदूताच्या मार्फत त्याला सांगितलं की तिला काही सोडू नकोस तू, आणि ती जी गरोदर आहे ती पवित्र आत्म्यानुसार झालेली आहे, नाहीतर तिला गुप्तपणे सोडून द्यायचाच विचार खरं तर योसेफाच्या डोक्यात होता प्रियानो. पण परमेश्वराचं सगळं नियोजन होतं प्रियानो हे. त्यामुळे परमेश्वरानं त्याला सांगितलं. आणि मग हे प्रियानो दोघे निशी लिहिण्यासाठी बेथेलहेम नगरला निघाले.
अर्थात सगळेच यहुदी लोक जी होती प्रियानो, ती सगळेच नावनिशी लिहिण्यासाठी तिथं गर्दी करत होते आणि अनेक लोक तिथं आलेले होते प्रियानो बेथलेहममध्ये. आणि त्यामुळं उतार शाळेमध्ये खऱ्या अर्थानं कुठं त्यांना जागा नव्हती शिल्लक, कारण सगळे जे आधीच ते उतार शाळेमध्ये सगळे लोक भरून गेलेले होते. आणि हे ज्यावेळेस योसेफ आणि मरिया त्या ठिकाणी आली त्यावेळेस त्यांना सगळीकडे ते सांगितलं गेलं की जागा नाही आहे, जागा नाही आहे. प्रियानो, येशूचा जन्म गोठ्यामध्ये व्हायचा होता. हे देखील प्रियानो परमेश्वराचं नियोजन होतं. प्रियानो, लक्षात घ्या. इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे प्रियानो की प्रभू येशूचा जन्म गोठ्यामध्ये झाला, गव्हाणीमध्ये त्याला ठेवलं गेलं. असा आपण कधी विचार केला आहे का की येशूचा जन्म गोठ्यामध्ये किंवा गव्हाणीमध्येच तिथं त्याला ठेवलेलं होतं? गोठ्यामध्ये का झाला? एखाद्या राजमहालामध्ये सुद्धा त्याचा जन्म होऊ शकला असता प्रियानो, कारण देवाला काय अशक्य काहीच नव्हतं. सगळ्या गोष्टी शक्य होत्या. कुठलीच गोष्ट अशक्य नाहीच आहे देवाला प्रियानो. आपल्याला सगळ्या गोष्टी अशक्य असतात, पण देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि पण तो राजमहालामध्ये सुद्धा त्याचा जन्म होऊ शकला असता, कारण येशूने एका ठिकाणी म्हटलं मी गरिबांना सुवार्ता सांगायची आहे. तर हे कदाचित झालं नसतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, हा सगळा विचार करून परमेश्वरानं येशूला गोठ्यामध्ये जन्माला घातला. प्रियानो, मागे लोकांना, मेंढपाळांना सुद्धा तिथं पाठवलं गेलं. देवदूताने त्यांना देखील सांगितलं की भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. प्रियानो, या अनुषंगानंच प्रियानो सगळे मागी लोक, मेंढपाळ सगळे त्याला भेटायला गेले प्रियानो. हे सगळे योसेफ आणि मरियाना हे आश्चर्याची गोष्ट होती. पण प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि येशूचा जन्म जो झाला प्रियानो, आणि तो मोठा होत गेला. हे केवळ आपलं भाग्य, आणि त्याच्यामुळंच आज आपण प्रियानो सगळ्या गोष्टी काही करतो आहोत. लक्षात घ्या. संपूर्ण पृथ्वीवर आज प्रभू येशूचा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे. त्याला संपूर्ण मानवजातीवरही त्याचा प्रभू येशूचा अधिकार आहे. प्रियानो, प्रभू येशूनं आपल्यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. याची जाणीव आपण आज ठेवतो आहोत का? प्रियानो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा तर. त्यानं आपल्यासाठी 39 फटके खाल्ले. त्याचाही विचार आज कोणी फारसा करतच नाही आहे प्रियानो.
लक्षात घ्या. विज्ञान सांगतं 39 फटके का खाल्ले तर या पृथ्वी तलावर 39 वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत आणि त्या प्रत्येक रोगाचा एक फटका येशूला मारण्यात आला. आणि त्याच्यामुळंच प्रियानो आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, लक्षात घ्या. पण हा देखील विचार आज आपण करत नाही. त्यानं आपल्यासाठी किती हाल अपेष्टा सहन केले, आपल्यासाठी त्यानं किती त्रास सहन केला. प्रियानो त्याच्या अंगावर जवळजवळ 5480 जखमा झालेल्या होत्या आणि जवळजवळ 150 जखमा ह्या खोलवर होत्या प्रियानो. 17 काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर घातला गेलेला होता आणि 6.5 लिटर रक्त त्यानं आपल्यासाठी सांडलेलं होतं. प्रियानो, किती मोठा त्याग आहे, लक्षात घ्या. आणि हा त्यागसुद्धा प्रियानो आपण पापी असूनही केला, पापी असताना आपण केला. चांगल्या माणसासाठी आता लोक बरेचसे झटतात इकडं तिकडं, पण पापी माणसासाठी फारसं कोण काय करत नाही प्रियानो. पण येशूनं आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी, आपलं तारण करण्यासाठी तो या पृथ्वीवर आला. म्हणून आज प्रियानो लक्षात घ्या, त्याची जाणीव करून घेणं आपण महत्त्वाचं आहे प्रियानो. या नाताळाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आज आपल्याला झाली पाहिजे. नाहीतर आपण प्रियानो तो पृथ्वीवर आला नसता, आमच्यामध्ये तो राहिला नसता, त्यानं कार्य केलं नसतं, आपल्याला सार्वकालिक जीवन दिलं नसतं, तर आपण सगळी पापात मेलो असतो आणि नरकात पडलो असतो. आणि नरक किती भयानक आहे प्रियानो, ते सांगणं अवघड आहे प्रियानो. प्रियानो, म्हणून आज या नाताळच्या निमित्तानं प्रियानो लक्षात घ्या, ह्याची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. येशूच्या त्यागाची जाणीव झाली पाहिजे, त्यानं केलेल्या कार्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. प्रियानो, खरं तर आपला अधिकार आपल्यावर नाहीच आहे. कारण 1 कोरिंथ 6:20 एक वचन सांगितलं जातं, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. प्रियानो, आपल्यावर आपला अधिकार नाहीच आहे, कारण त्यानं मोलानं आपल्याला विकत घेतलेलं आहे. लक्षात घ्या, 6.5 लिटर रक्त आपल्यासाठी त्यानं सांडलेलं आहे आणि आपल्याला त्यानं विकत घेतलेलं आहे. आपल्यावर आपला अधिकार नाहीच आहे. आपल्यावर सगळा अधिकार प्रभू येशूचाच आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण येशूच्या चरणाजवळ राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, त्याच्या चरणाजवळच राहायला पाहिजे आपण, कारण त्याचाच अधिकार आहे आणि त्याचाच गौरव आपण आता करत राहणं महत्त्वाचं आहे प्रियानो. या नाताळाच्या निमित्तानं प्रियानो आपण प्रत्येकजण ठरवूया की आपण आपल्याला आता महत्त्वच द्यायचं नाही आहे. आपल्या शरीराची सुद्धा आपण फारशी काळजी करायची नाही आहे. तर आपण फक्त काळजी एकच करायची आहे की आपल्याला येशूचा गौरव करायचा आहे, येशूचा महिमा गायचा आहे आणि त्यानं जे काय आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं कार्य आपण इतरांना सांगत राहायचं आहे. हेच महत्त्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. खरं तर येशूनं मार्क 16:15 आणि मत्तई 28:19 आपल्याला आदेश दिलेले आहेत तसे, पण त्याचा विचार आपण फारसा करतच नाही प्रियानो. आपण त्याचे शिष्य आहोत प्रियानो. आणि येशूने म्हटलेलं आहे की जो माझ्या आज्ञा पाळतो तोच माझा शिष्य. म्हणून प्रियानो, त्याच्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजेत, लक्षात घ्या. तर या नाताळच्या निमित्तानं आज आपण ठरवूया प्रियानो की त्याचं कार्य आपण जोमानं पुढं करू. प्रियानो, हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या.
या नाताळच्या निमित्तानं ठरवा प्रियानो. आणि ह्या सगळ्या जगी गोष्टीपासून सगळ्यात बाजूला राहा. जगावर जर प्रीती तुम्ही करत असाल तर तुमच्या ठाई देवाची प्रीती नाहीच आहे प्रियानो. मग तुम्ही येशूबरोबर जाणार कसं, याचा विचार या नाताळाच्या निमित्तानं करा प्रियानो. येशूच्या जन्माचा महोत्सव आपण आता मोठ्या आनंदानं साजरा करणार आहोत. तो आनंदानं दिवस आपल्याला साजरा करायचाच आहे प्रियानो. त्यासाठी प्रियानो जगी गोष्टीचा विसर तुम्हाला पडला पाहिजे. प्रियानो, मला विश्वास आहे प्रियानो, आज मला जे आज पाहतायत, माझा संदेश ऐकतायत, ते खऱ्या अर्थानं आता बदलणार आहेत. जे अर्धवट विश्वासू आहेत त्यांचा विश्वास ठाम होणार आहे. जे विश्वासू आहेत ते विश्वासामध्ये अधिक वाढणार आहेत. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये आज येशू कार्य करणार आहे, हा मला विश्वास आहे प्रियानो. प्रियानो, खरं तर मी आज तुम्हाला सांगू द्या मला, कारण मी येशूमय आहे अगदी. प्रत्येक गोष्ट त्याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि तो खऱ्या अर्थानं आज मला चालवत आहे प्रियानो. प्रियानो, म्हणून लक्षात घ्या, तुम्हीही येशूमय व्हा, येशूला अंतःकरणात घ्या, म्हणजे येशू तुम्हाला चालवेल आणि येशू सर्व काही तुमच्या अडचणी, समस्या, संकट सगळं काही दूर करेल आणि तुम्हाला जवळ करेल. तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देईल, तुमचं तारण करेल प्रियानो. प्रियानो, मला हा विश्वास आहे प्रियानो आज. आणि तो विश्वास तुमच्यामध्ये यावा अशी मी या नाताळाच्या निमित्तानं अपेक्षा करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मग 1 मिनिटाची प्रार्थना करूया. या येशूच्या जन्माविषयी प्रत्येकाला आज त्याची माहिती मिळणं गरजेचंच आहे. खरं तर सगळे डोळे झाका आणि हालेलुया म्हणत राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवत्या. सर्व काही तू आहे, सर्वस्व तूच आहे देवत्या. प्रत्येक गोष्ट तुझ्या हाती आहे देवत्या. आज मी जे काय संदेश माझ्याकडून तू देत आहेस, हे सगळं तुझंच नियोजन आहे देवत्या. देवत्या, येशूला या पृथ्वीवर पाठवणं, आमचं तारण करणं, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून देणं, हे सगळं तुझंच नियोजन आहे. प्रभू येशू, आज मला जे पाहतायत त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य घडू दे आणि तुझ्या धावा ते सतत करत राहू देत, तुझा गौरव ते सतत करत राहू देत, असं तुझ्या दयेनं होऊ दे देवत्या. प्रत्येकाला तुझं स्पर्श होऊ दे, प्रत्येकाला स्पर्श होऊ दे. प्रत्येकजण जर अर्धवट विश्वासू असतील, प्रत्येकजण अविश्वासू असतील, तर त्यांचा विश्वास आज दृढ होऊ दे देवत्या. या नाताळच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये कार्य घडू दे, असं आम्ही तुझ्या चरणात विनंती करतो देवत्या. देवत्या, प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे, प्रत्येकाचं जीवन बदलून जाईल आणि प्रत्येकजण येशूला मनापासून स्वीकारतील आणि त्याच्या मार्गात राहतील, असं तुझ्या दयेनं होऊ दे देवत्या. हीच तुझ्या चरणात विनंती करतो देवत्या. हे देवत्या, हे तूच करणारा देव आहेस देवत्या. मला पाहणाऱ्या सगळ्यांना स्पर्श कर आज आणि त्यांना बदलून टाक. तुझ्या मार्गात येऊ देत, येशूच्या मार्गात येऊ देत आणि त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ दे, हीच तुझ्या चरणात विनंती करतो देवत्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामळ, सन्मान सर्व तुला देतो देवत्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणता ऐक. आमेन.